बालक पारायण उपक्रम. कथारूप श्री गजानन महाराज. निरूपण श्री मोहन वराड पांडे, नागपूर. अभिवाचन सौ मेधा मोहन वराड पांडे, नागपूर. जय गजानन. माझ्या बालमित्रांनो, श्री गजानन महाराजांच्या छोट्या छोट्या भक्तांनो, सर्वांना माझा जय गजानन. तुम्ही सर्व खरोखरच भाग्यवान आहात. आईबाबांच्या संस्कारांमुळे इतक्या लहान वयात तुम्हाला महाराजांचा लळा लागला. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर नेहमी राहो. तुम्ही आता दर रविवारी श्री गजानन विजय ग्रंथाचा एक एक अध्याय वाचणार आहात किंवा ऐकणार आहात. वाचणार ना, न कंटाळता. त्या प्रत्येक अध्यायात काय लिहिले आहे हे मी तुम्हाला गोष्टी रूपात सांगणार आहे. चालेल ना? सर्वात आधी तुम्ही हे जाणून घेणं आवश्यक आहे की ही पोथी कोणी लिहिली असेल. तर ती लिहिली आहे संत कवी दासगणू महाराजांनी. तेही श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर जवळपास 30 वर्षांनी. ते स्वतः शेगावी आले, मंदिरात बसले, श्री गजानन महाराजांच्या सर्व लीला भक्तांकडून ऐकल्या आणि कवितेच्या रूपात, ओवीबद्ध स्वरूपात दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र 21 अध्यायात लिहून काढले. त्याला नाव दिले श्री गजानन विजय. त्यातलाच एक अध्याय तुम्ही वाचणार. मी तुम्हाला तो अध्याय समजावून सांगणार. आहात ना तयार श्री गजानन महाराजांची गोष्ट ऐकायला? तर श्री गजानन महाराज हे दिव्य देहधारी परमहंस व योगी संत होते. परमेश्वराचा अवतारच होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की परमहंस म्हणजे काय, योगी म्हणजे काय? तर जे सत्पुरुष सतत भगवंताचे नामस्मरणात तल्लीन असतात, जे प्रत्यक्ष भगवंतांशी गप्पा मारीत असतात, त्यांना साक्षात देवांचे दर्शन झाल्याने ते एका वेगळ्याच आनंदात, वेगळ्याच दुनियेत, स्वतःच्या आनंदात म्हणजे आत्मानंदात निमग्न असतात. त्यामुळे त्यांना स्वतःचे भान नसते. जेवण खावण स्नान याचेही भान नसते. इतकेच काय तर अंगावर कपडे घातलेच पाहिजे याचेही भान नसते. असे आत्मानंदात निमग्न संत पुरुष म्हणजे परमहंस. तसेच योगी म्हणजे तुमच्या भाषेत जादूगार. योग साधनेने त्यांना वेगळी शक्ती प्राप्त झाली असते. त्या शक्तीमुळे ते क्षणात या गावी तर क्षणात दुसऱ्या गावी जाऊ शकतात. ते पाण्यावरून पाण्याला पायाचा स्पर्श न करता धावत जाऊ शकतात. आगीत उभे राहिले तरी त्यांना साधा चटकाही बसू शकत नाही. कोणाचेही शरीर आणि वेश धारण करू शकतात. असे खरोखरच जादूगार म्हणजे योगी पुरुष. अशा दिव्य संतांचे चरित्र लिहिताना एकदम सुरुवात कशी करणार ना, म्हणून त्यांनी प्रत्येक अध्यायात सुरुवातीला कोणत्या ना कोणत्या देवाची स्तुती केली आहे किंवा आळवणी केली आहे. त्या निमित्ताने त्या त्या देवाचे स्मरण होते व त्या देवाचा आशीर्वाद मिळतो. म्हणून पहिल्या अध्यायात तर खूप खूप वेगवेगळ्या देवतांची स्तुती, तसेच पूर्वी होऊन गेलेल्या साधू संतांची स्तुती दासगणू महाराजांनी केली आहे. त्यातील कित्येक साधू संतांच्या कथा तर मोठ्या माणसांनाही माहीत नसणार. प्रत्येक संतांच्या कथा सांगते म्हटलं तर कितीतरी दिवस लागतील. नावेच तर कितीतरी आहेत बघा ना. पहिल्या अध्यायातील देवांची नुसती नावेच बघा. बुद्धीची देवता गणपती बाप्पा, विद्येची देवता सरस्वती देवी, शारदा देवी, पंढरपूरचा विठ्ठल बाप्पा, प्रभू श्रीराम, शंकर बाप्पा, कोल्हापूरची देवी आहे ना खूप. आता ऋषीमुनींची नावे बघा. शांडिल्य, वसिष्ठ, गौतम, पाराशर, आद्य शंकराचार्य. त्यानंतर संत मंडळींची नावे बघा. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, शिर्डीचे साईबाबा, वामन शास्त्री. त्यानंतर नारद मुनी, ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, उद्धव, सुदामा, महाबली हनुमान, मध्वाचार्य,
वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, नरसिंह मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास, गौरंग प्रभू, कृष्णभक्त मीराबाई, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ, जालंधर, नामदेव महाराज, नरहरी सोनार, जनाबाई, कान्होपात्रा, संत सखू, चोखामेळा, सावतामाळी, कुर्मदास, दामाजी पंत ठाणेदार, मुकुंदराज. बघा बघा बालमित्रांनो, मोजाही नावे किती आहेत ना. या प्रत्येक संतांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणूनच शेकडो वर्ष झाली तरी त्यांना आपण विसरू शकत नाही. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आणि अद्भुत. त्यांच्या गोष्टीनंतर केव्हा तरी. आता आपण ऐकणार फक्त आणि फक्त आपले स्वामी श्री गजानन महाराज यांची गोष्ट. तर श्री गजानन महाराजांची एकदम गोष्ट न लिहिता दासगणू महाराजांनी इतक्या देवांची, संत मंडळींची आठवण का काढली असेल? आता असे बघा, तुमची परीक्षा सुरू असेल, पेपर असेल, तर तुम्ही परीक्षेला जाताना घरी देवाला, आईबाबांना नमस्कार करून जाताना. का? तर देवाचा, आईबाबांचा आशीर्वाद असला तर पेपर चांगला जातो, हो ना? तसंच आहे हे. संत श्री गजानन महाराजांचे चरित्र लिहून काढायचे म्हणजे परीक्षाच होती ना दासगणू महाराजांची. ती छान जावी म्हणून दासगणू महाराजांनी सर्व देवता व साधू संतांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. असो, तर आता आपण या पहिल्या अध्यायातील श्री गजानन महाराजांची कथा बघूया. आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एक लहानसे गाव शेगाव. या गावात श्री देवीदास पातुरकर राहत असत. या देवीदासांचे मूळ आडनाव आमले, पण ते पातूर या गावातील मठाचे मठाधिपती होते, म्हणून आडनाव झाले पातुरकर. त्यांचेकडे त्यांच्या सुनेची ऋतुशांती कार्यक्रम होता. मोठा समारंभच होता. पूजापाठ, थाटमाट, अनेक लोक जेवायला. आणि बरं का मित्रांनो, ही गोष्ट आहे सुमारे 150 वर्षांपूर्वीची. त्यावेळी आजच्यासारखा बुफे नव्हता बरं. छान जमिनीवर पंगत बसायची. जेवायला ताटंवाटं नाही बरं, तर पळसाच्या पानांच्या पत्रावळी. पानांचेच द्रोण म्हणजे वाटी. जेवणं झाली की सगळ्या पत्रावळी द्रोण घराचे बाहेर टाकून द्यायचे. गाई म्हशी खाऊन टाकायच्या. दुसऱ्या पंक्तीसाठी पुन्हा नवीन पत्रावळ व द्रोण. ताटंवाटा घासणे धुणे याची गरजच नाही. छान होती ना ती पद्धत. तर देवीदास बुवांकडे हा समारंभ सुरू होता. एक एक पंगत पार पडत होती. लोकांच्या उष्ट्या पत्रावळी द्रोण घराबाहेरील वडाच्या झाडाखाली टाकल्या जात होत्या गाई म्हशींसाठी. आणि त्या उष्ट्या पत्रावळीमधून भाताची शीतं वेचून खात कोण बसलं होतं माहीत आहे का? तर आपले साक्षात श्री गजानन महाराज. हिंदू कॅलेंडरप्रमाणे ती तिथी होती माघवद्य सप्तमी आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे तारीख होती 23 फेब्रुवारी 1878. आज सुरू आहे 2024. करा हिशोब, किती वर्षे झालीत? याच दिवशी महाराज लोकांसमोर पहिल्यांदा आले. अचानक प्रगट झाले म्हणून महाराजांचा वाढदिवस साजरा करीत नाही, तर साजरा करतो प्रगट दिन माघवद्य सप्तमी. कसे दिसले पहिल्यांदा महाराज? तर त्यांच्या एका हातात एक वाळलेला पोकळ भोपळा होता, ज्याचा वापर ते पाणी पिण्यासाठी करीत असत. शिवाय मातीची कच्ची चिलीम होती, जी त्यांनी स्वतः तयार केली होती. मातीची भांडी जसे माठ मडके तयार केली की आगीत भाजतात, पण आपल्या महाराजांची चिलीम अशी भाजलेली पण नव्हती. अंगात फक्त एका जुन्या कापडाची बंडी घातली होती. परमहंस असल्याने ते आत्मानंदात निमग्न होते. कोणाकडे बघतही नव्हते की बोलतही नव्हते. नाकाच्या टोकावर नजर स्थिर झाली होती. अगदी सकाळी पहाटे उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजस्वी कांती होती महाराजांची. आत्मानंदात निमग्न, कशाचीच आवड निवड नसलेले, फक्त पत्रावळीतील शीतं वेचून खात होते. का? कशासाठी? तर अन्न हे परब्रह्म आहे, ते वाया घालवू नये हे लोकांना कळण्यासाठी. तुम्ही पण घरात जेवताना पानात काही शिल्लक ठेवले तर आई रागवतेस ना.
अन्न कमविण्यासाठी आईबाबा मेहनत करतात, नोकरी करतात. अन्नाचा अपमान करू नये हे कळण्यासाठी ही कृती करत होते महाराज. त्याच रस्त्याने बंकटलाल आगरवाला आणि त्यांचे मित्र श्री दामोदरपंत कुलकर्णी चालले होते. त्यांनी पाहिले, एक तेजस्वी लहान वयाचा कुमार उष्ट्या पत्रावळीतील उष्टी शिते वेचून खात आहे. त्यांना वाटले, कोण असावा हा माणूस? हा दिसतो तर वेडा, पण वेडा निश्चितच नाही. खरे जे साधू असतात ते असे पाहून वेडे वाटतात, पण वेडे नसतात, आत्मानंदात असतात. बरं, त्या काळी आपण जेवत असताना कोणी अनोळखी माणूस जरी आला, कोणी मागणारा जरी आला, तरी त्याला पण जेवण देण्याची पद्धत होती. आता सारखे अंगावर ओरडून हाकलून देण्याची पद्धत नव्हती. याला भूक लागली असेल तर देवीदास बुवांनी जेवण दिलंच असतं ना. मग जेवण न मागता हा गृहस्थ अशी शिते का खात असावा? बंकटलाल विचारात पडले आणि हिम्मत करून त्यांनी महाराजांना विचारले, तुम्ही अशी शिते का खात आहात? तुम्हाला भूक लागली आहे का? जेवायला देऊ का? त्यावर महाराज काहीच बोलले नाहीत, फक्त मान वर करून त्या दोघांकडे पाहिले. बंकटलाल थक्क झाले. महाराजांचा तेजस्वी चेहरा, पिळदार शरीर यष्टी, भव्य छाती, नजर भुवयांच्यामध्ये स्थिर, एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे असा तेजस्वी माणूस पाहून बंकटलालांनी ओळखले, हा कोणीतरी संत सत्पुरुष आहे. मनोमन त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि देवीदास बुवांना प्रेमाने म्हणाले, देवीदास बुवा, या गृहस्थांसाठी पटकन एक पान वाढून आणता का? देवीदास बुवांनी पटकन एक पान पत्रावळीत वाढून आणले आणि महाराजांसमोर ठेवले. आता तर गजानन महाराज योगी आणि परमहंस. त्यांना खाण्यापिण्याची अशी आवड निवड नव्हतीच. प्रत्यक्ष भगवंताशी संबंध असल्याने ते खऱ्या आनंदात होते. त्यासमोर जेवणाचे विविध पदार्थही फिके होते. जेवण करायचे म्हणजे पोटात अन्न टाकायचे. महाराज जेवायला बसले, आपल्याच आनंदात होते. जेवणातील सर्व पदार्थ त्यांनी एकत्र कालवले आणि खाऊन टाकले. बस, भूक भागवणे महत्त्वाचे होते ना. बंकटलालांची शंका खरी ठरत गेली. त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. जमीन तापली होती. पाखरंसुद्धा सावली शोधत होती. अशा उन्हात हा गृहस्थ आनंदात बसला आहे. हा तर साक्षात परमेश्वर आहे. मग दामोदरपंत पुढे आले आणि म्हणाले, तुमच्या या भोपळ्यात पाणी नाही आहे, आणून देऊ का प्यायला? त्यावर महाराज म्हणाले, तुम्ही आम्ही वेगळे नाहीत, सर्वांचेच ठाई भगवंत आहेत. शरीराने भूक भागवली की पाणी प्यायला हवे, असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर आणा. दामोदरपंत पाणी आणण्यास देवीदास बुवांच्या घरात गेले आणि इकडे त्या उष्ट्या पत्रावळींच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळील एका टाक्यातील पाणी महाराजांनी पिऊन टाकले. त्या टाक्यातील पाणी जनावरांसाठी होते. जनावरे पाणी पित होते. तेच पाणी समर्थ प्यायले आणि तृप्त होऊन ढेकरही दिली. इतक्यात दामोदरपंत पाणी घेऊन आले. म्हणाले, हां, थांबा, ते गढूळ पाणी आहे. ते जनावरांसाठी योग्य आहे. तुम्ही नका पिऊ ते माऊली. हे बघा, मी हे छान पाणी आणले आहे आपणासाठी. हे गोड शुद्ध थंडगार पाणी आहे. यात वाळा म्हणजे खस टाकून याला सुगंधी केले आहे. हे पाणी घ्यावं आपण. हे ऐकल्यावर महाराज त्यांना म्हणाले, अरे बाबा, हे सर्व विश्व एकाच ब्रह्मतत्वाने भारले आहे. सर्व एकच आहे. गढूळ, निर्मळ, वासित, सुवासिक असा काही फरक नसतो. पाणी म्हणजे ब्रह्म, पिणाराही ब्रह्म. गढूळ, निर्मळ, सुवास, कुवास ही त्याचीच रूपे आहेत. याचा अभ्यास करा. अशा फालतू गोष्टींना अर्थ नाही. काही कळलं नाही लोकांना हे ब्रह्मज्ञान. हे सर्वसामान्य माणसांना कळण्यासारखे नाही. साधू संतांनाच कळतं. पण महाराजांची ही दिव्यवाणी ऐकून बंकटलाल व दामोदरपंतांना गहिवरून आले. महाराजांचे पायाला वाकून ते नमस्कार करणार होते. तो त्यांचा हेतू महाराजांनी ओळखला आणि वायूच्या वेगाने निघून गेले महाराज. वायूला कोण अडविणार ना. पुढील गोष्ट दुसऱ्या अध्यायात, पुढील आठवड्यात. तोपर्यंत जय गजानन.